हॅलो, यंगिस्तानच्या बिझ टॉक्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. रोज संध्याकाळी 5 वाजता आपण उद्योजकांसाठी एक मार्गदर्शनपर अशा गोष्टी इथे घेऊन येतोय आणि बिझ टॉक्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातल्या उद्योजकांना आपण भेटीला आणतोय. आजही आपल्यासोबत असेच एक उद्योजक आहेत. गेली अनेक वर्ष या क्षेत्रात असणारे आणि खरं तर नितीन मुनोज जी आपल्यासोबत आहेत. नितीनजी नमस्कार. नमस्कार. टेक्नोक्रॅट सिक्युरिटी सर्व्हिसेसचे ते एमडी आहेत आणि श्रेयस इलेक्ट्रॉनिक्सचे डायरेक्टर आहेत. नितीनजी, आज या मंचावर आल्यानंतर आपण वेगवेगळ्या उद्योजकांना रोज वेगवेगळ्या क्षेत्रातलं मार्गदर्शन देतोय. उद्देश किंवा हेतू हाच आहे की या क्षेत्रात किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात येऊ पाहणारी जी उद्योजक मंडळी आहेत त्यांना मार्गदर्शन मिळावं. येणाऱ्या काळात असं होणार आहे की कदाचित बऱ्याच जणांच्या नोकऱ्या जाणार आहेत. आता त्या गेल्यानंतर त्यांच्या समोर ऑप्शन्स ओपन राहावेत म्हणून आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तुमच्यासारख्या दिग्गज मंडळींना घेऊन येतोय. तर या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे आणि या प्लॅटफॉर्मवर तुम्ही आमच्यासाठी काही चांगल्या गोष्टी नक्कीच सांगाल, शेअर कराल, तुमचे अनुभव शेअर कराल अशी आम्हाला निश्चित खात्री आहे. मला अगदी सुरुवातीला तुमच्या व्यवसायाचं जे स्वरूप आहे त्याबद्दल सांगा, म्हणजे सगळ्यांना एक चांगली ओळख होईल तुमचा व्यवसाय कशा पद्धतीने तुम्ही करताय. धन्यवाद मोनाताई आणि थँक्यू माझं जे आज या प्लॅटफॉर्मवर मला बोलवल्याबद्दल. आणि मला एक सांगावंसं वाटतं, आपण म्हणालात की बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. त्या बाबतीत मला हे सांगावंसं वाटतं की आम्ही आमच्या कंपनीत कुणाची नोकरी कमी करणार नाही आहेत आणि होऊ पण देणार नाही. तर ती एक गोष्ट मला वाटली सांगावी. आणि मी 1985 साली मुंबईत आलो आणि नोकरीच्या शोधात, कारण पुण्यामध्ये मला नोकरी फक्त 250 रुपयात मिळत होती म्हणून मुंबईत आलो. मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी मी नोकऱ्या केल्या आणि एक शेवटची नोकरी होती ज्याच्यामध्ये मी असताना जी स्थिर अशी नोकरी होती ती मी सोडून मार्केटिंग जॉईन केली. युरेका फोर्ब्स जॉईन केलं. त्यावेळेला लोक म्हणाले की हा मूर्ख आहे, चांगली नोकरी सोडून हे करतोय. आणि अशा स्वरूपात जोगेश्वरीला एका छबुनाथ दुबे नावाच्या चाळीत कॉमन टॉयलेट असलेल्या जागेत ऑफिस, फॅक्टरी आणि घर सगळं एकत्र चालू केलं. 3 वर्ष कुठल्याही पद्धतीचं कुठलेही व्हिजिटिंग कार्ड, स्टेशनरी काहीही नसताना आम्ही प्रमोट करत गेलो. फोन नंबर देखील नव्हता. एका वाण्याच्या नंबरवर आम्ही कम्युनिकेट करत होतो आणि 15 दिवसात कधी फोन आला तर खूप छान वाटायचं की अरे कोणीतरी आपल्याला असं फोन करतंय. अशा स्वरूपात चालू केलेली कंपनी. आणि हँड ड्रायर हे आमचं पहिलं प्रोडक्ट होतं. अशा याच्यात एकही रुपया खिशात नसताना बऱ्याच लोकांनी आम्हाला मदत केली आणि त्या मदतीच्या मुळेच आम्ही पुढे जाऊ शकलो. आता हँड ड्रायर, एअर कर्टन, शू पॉलिशिंग मशीन असे बरेचसे प्रोडक्ट आम्ही चालू केले. आम्ही नेटवर्क अख्ख्या भारतामध्ये तयार केलं आणि मग बरेच आणखीन प्रोडक्ट ऍड करत गेलो, जसं ऑटोमॅटिक स्लायडिंग डोअर, गेट ऑटोमेशन, बॅरियर, बोलार्ड, टायर किलर किंवा रोड ब्लॉकर. याच्या व्यतिरिक्त लेटेस्ट जे आहे ते आपलं साऊंड बॅरियर किंवा प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर. अशी वेगवेगळे उत्पादनं आम्ही कित्येक वर्षाच्या या ह्याच्यामध्ये तयार करू शकलो. आणि आज ऑलमोस्ट 35 वर्ष होत आहेत आमच्या कंपनीला. आणि त्या ह्याच्यामध्ये आम्ही काही फॉरेन कोलॅबोरेशन देखील करू शकलो. आणि आज आमच्याकडे 200च्या वर अख्ख्या कंपनीचा स्टाफ आहे आणि आम्ही सगळे एकत्र बरचसं काही काम करत आलोय. आणि या ह्याच्यामध्ये एकच मला सांगावंसं वाटतं की जिद्द असेल तर आपण काहीही करू शकतो आणि त्याचाच मला पण भरपूर फायदा झाला. आणि आज जिथे मी आहे ते लोकांच्या सपोर्टमुळे, आमच्या कंपनीच्या ज्या लोक आहेत जे 25-30 वर्षापासून आमच्या बरोबर काम करतात त्यांच्या सहभागामुळे आज आम्ही इथे आहोत. बरोबर आहे. तुम्ही साऊंड बॅरियर म्हणालात, त्याच्यावरनं आपल्या सगळ्या श्रोत्यांना, प्रेक्षकांना आम्हाला नक्की सांगावंसं वाटतं की मुंबईकरांनी सायन ब्रिजवर जे साऊंड बॅरियर्स पाहिलेत ते तुमच्या कंपनीने लावलेले साऊंड बॅरियर्स आहेत. सो म्हणजे आता लोकांच्या डोळ्यासमोर एक विजन क्लिअर होईल की टेक्नोक्रॅट्स म्हणजे हीच कंपनी आहे, नितीनजी आपली कंपनी आहे. त्याच्यामुळे निश्चित आम्हाला अभिमान आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही आज काम करताय. तुम्ही देशात परदेशात सगळ्या वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करताय. म्हणजे आज घरं असतील तर घरासाठी तुमचे प्रॉडक्ट लागणार आहेत, वेगवेगळे मॉल्स असतील तरी लागणार आहेत,
काही सोसायट्याज असतील, हॉस्पिटल्स असतील, तर अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही आज काम करताय. तर ही सगळी जी क्षेत्र आहेत त्या ठिकाणी क्लायंटनं जोडणं हे काम तुम्ही कसं केलं आणि एक एक क्लायंट तुम्ही कसे मिळवत गेलात? तर मला वाटतं की कुठले जसं मी सांगितलं त्या पद्धतीने वेगवेगळे प्रोडक्ट हे आम्हाला लोकांनी सजेस्ट करत गेले. ज्यांच्याकडे आम्ही 2 प्रॉडक्ट्स घेऊन गेलो, त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही हे का नाही करत? तुम्ही हे का नाही करत? तुम्ही हे करू शकता. आणि एक अशी वेळ आली आहे सध्या, की नवीन अख्ख्या जगात कुठेही काही टेक्नॉलॉजी किंवा प्रॉडक्ट आला, तर लोक आम्हाला त्या प्रॉडक्टचा फोटो पाठवतात, व्हिडिओ पाठवतात आणि म्हणतात, "तुम्ही हे करत असाल." असा एक विश्वास तयार झालेला आहे लोकांना वा. आमच्या बाबतीमध्ये. तर अ, अ, हे सगळी जी आपण प्रॉडक्ट चालू करत असताना आम्ही आमचे प्रॉडक्ट्स बोलत होते. आज जसं हं. साउंड बॅरियर आहे आणि जो गेले 4-5 वर्षापासून लागलेला आहे सायन तुलफुले हिंदमाता ब्रिजवर आणि त्याचा जो इम्पॅक्ट आहे आणि त्याच्यामुळे जो कमी होणारा आवाज त्या आजूबाजूच्या लोकांना झाला आहे, जो फायदा आहे, त्या फायद्यामुळे हे लोकं स्वतःच आमच्यासाठी प्रमोट करतात. कारण पूर्वी ज्यावेळेला आम्ही चालू केलं, त्यावेळेला मी सांगितल्या पद्धतीने कुठल्याही पद्धतीचं साधन नव्हतं. आमच्याकडे कुठलाही साधा फोन देखील नव्हता आणि अशा परिस्थितीत आम्ही काम करत होतो. तर एकच पद्धत होती काम करायची, की आपण सगळीकडे फिरायचं, लोकांना आपण काय करतो ते सांगायचं आणि जो कोणी व्यक्ती आम्हाला विश्वास दाखवून लावायला सांगेल, अशा व्यक्तीकडे लागल्यानंतर तो व्यक्ती मात्र 100 लोकांना सांगत होता, की हा प्रॉडक्ट चांगला आहे. एक उदाहरण द्यायचं, तर ज्यावेळेला हं. आम्ही पहिल्यांदा कंपनी चालू केली, त्यावेळेला जो हँड ड्रायर हा प्रॉडक्ट होता, तो इंगरसोल रॅन्ड नावाच्या एका कंपनीत मी काहीही ब्रोशर नसताना तो प्रॉडक्टची ऑर्डर घेतली. 8-10 महिन्यानंतर प्रॉडक्ट बनवला आणि 1987 च्या पहिल्या महिन्यात तो प्रॉडक्ट लावलेला. त्यांची कंपनी बंद होईस्तोवर अगदी 25-30 वर्ष चालू होता, एकही रुपया खर्च न करता. वा. सो दॅट्स वा. द काइंड ऑफ अ क्वालिटी आणि असं केल्यामुळे ते मिस्टर डिमेलो जिथेही जात होते, तिथे आमच्या प्रॉडक्टसाठी स्वतःहून बोलत होते. अशा पद्धतीने बरोबर. आम्ही पुढे वाढत गेलो. बरोबर. म्हणजे शेवटी तुमचं काम बोलतं आणि ते येस, कामच तुम्हाला नवीन काम मिळवून देतं, असं म्हणायला करेक्ट. हरकत नाही. पण हे करत असताना आता नवीन वय म्हणजे आता जसं आहे की नवीन-नवीन वय नवीन असतं, तरुण असतात. हं. तेव्हा असं वाटतं की आपण पटकन प्रसिद्धी मिळवायची किंवा पटकन आपण उद्योगात यश मिळवायचं. अनेकदा शॉर्टकट्स वापरले जातात. तर उद्योगात खरंच शॉर्टकट्सचा उपयोग करता येतो का? आणि त्याने सक्सेस मिळतो का? काय वाटतं? उद्योगात किंवा माझ्या मते कुठल्याही क्षेत्रामध्ये शॉर्टकट्सनी कधीही फायदा होत नाही. कारण जर शॉर्टकटनी जे काही धन किंवा हे मिळतं, ते त्याच पद्धतीने जसं येतं तसंच जातं. तर माझा जो अनुभव आहे, हे आजही आम्ही काही गोष्टी करतो, त्या फक्त लाँग टर्मच्या हेतूनेच करतो आणि आज काहीतरी दाखवलं, तर उद्या लगेच त्याच्यातनं काहीतरी आम्हाला खूप मोठा फायदा होणार असं आजपर्यंत कधीही झालं नाही आणि होणार पण नाही. तर माझं सजेशन ह्या यंग जनरेशनसाठी असंच असेल, की तुम्ही कुठलाही प्रॉडक्ट घेता आणि प्रमोट करता, तर त्याचं प्रॉपरली एज्युकेशन घेऊन आणि एज्युकेट लोकांना करून पेशन्स ठेवूनच तुम्ही हे केलं पाहिजे, की इमिडिएटली 10 लोकांना भेटलं तर 8 लोकं तुम्हाला ऑर्डर देणार नाहीत, किंबहुना एकही देणार नाही. तर ती हं. मनाची तयारी ठेवायची आणि आपण आपलं जे काम आहे ते करत राहायचं विदाऊट थिंकिंग रिझल्ट्स तर त्याचा निश्चित फायदा होतो लाँग टर्म. बरोबर आहे आणि शेवटी टप्प्याटप्प्याने गोष्टी मिळत जातात आणि हो. नवीन-नवीन गोष्टी ज्या आहेत, ती एक-एक संधी मिळत जाते. त्या संधीचं सोनं करायचं असतं आणि ते महत्वाचं असतं. पण हो. मला सांगा, की जेव्हा तुम्ही कंपनी सुरू केली, तेव्हापासून आजपर्यंतचा एक ग्राफ ज्याला म्हणू, तो जर आपण बघितला, तर कंपनीमध्ये बदल असे काय झालेत आणि आज नेमकं काय स्वरूप आहे? काय बदल झालेत त्याच्यामध्ये? ज्या वेळेला मी चालू केलं बदल पहिला वेगवेगळ्या ह्याच्यात म्हणजे सांगू शकतो टेक्नोक्रॅट मी. सर्व्हिसेस पासून तुम्ही सिक्युरिटी सर्व्हिसेस पासून सुरुवात केली. आज त्याच्यात काय बदल झालाय आणखीन? हां. तर टेक्नोक्रॅट सिक्युरिटी सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड पासून आम्ही सुरुवात केली आणि आज त्याचं रूपांतर वेगवेगळ्या 3-4 कंपन्यामध्ये झालेलं आहे, डिपेंडिंग अपॉन प्रोजेक्ट टाइप.
तर पहिला मी बदल सांगेन की पहिल्यांदा आम्ही ज्या वेळेला सुरू केलं त्यावेळेला आम्ही ऑलमोस्ट दिवस रात्र काम करत होतो पहिले कित्येक वर्ष. आणि त्याच्यानंतर म्हणजे साधारणतः 10 वर्षानंतर थोडंसं सेटल झाल्यानंतर संडेला सुट्टी घ्यायला सुरुवात केली. तर पहिला बदल हा आहे की 10 वर्षानंतर सुट्टी घ्यायला सुरुवात केली. दुसरा बदल हा आहे की प्रोडक्ट ज्या वेळेला तुम्ही विकायला जाता आणि हे करता, तर ते करत असताना जे तुम्हाला एखादी ऑर्डर मिळाल्यानंतरचं वाटणारा आनंद आहे, हा आनंद काही वेगळाच आहे. तो तुम्ही ज्यावेळेला सुरुवात आम्ही केली आणि आज पण जर आम्हाला कुठल्या ऑर्डर्स मिळतायत, तर तो आनंद तसाच राहतो. पण लोकांच्या थिंकिंगमध्ये बदल झालाय, मार्केटिंग स्टाईल्समध्ये बदल झालाय, टेक्नॉलॉजी एवढी आली आहे. त्या टेक्नॉलॉजीमुळे आज आपण लॉकडाऊनमध्ये असताना देखील कित्येक व्यवसाय चालू आहेत. याचं कारणच टेक्नॉलॉजी अपग्रेड करून लोक हे करतात. त्यामुळे बरोबर. पूर्वी ज्या गोष्टी आपण फिजिकली आणि मॅन्युअली करत होतो, ज्या आपण त्यावेळेला कदाचित घरात बसून करू शकू हा विचार जर केला असता तर कधीच वाटलं नसतं त्या सगळ्या गोष्टी आज होत आहेत. आमच्या बरोबर. कंपनीमध्ये जर बदल म्हणाल तर आम्ही चालू केलं होतं हँड ड्रायर, एअर कर्टन याच्यापासून आणि आज आम्ही करतो आहेत प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर आणि साऊंड बॅरियर. त्याच्या व्यतिरिक्त हायजीन स्टेशन किंवा सध्याच्या परिस्थितीत लागणारं जे हँड सॅनिटायझर ऑटोमॅटिक मशीन हे टोटली इंडियन मॅन्युफॅक्चर केलेलं आम्ही सध्या बनवत आहोत. तर अरे या वा. टेक्नॉलॉजिकली आम्ही भरपूर असे काही प्रोडक्ट्स तयार केले आहेत आणि आम्हाला त्यावेळेला 1 करोड रुपये बिझनेस व्हायचा सुरुवातीला कसं तरी वाटत होतं. आज आम्ही 100-125 करोड ग्रुपचा टर्नओव्हर पार केलाय. तर वा. त्या अशा बऱ्याच गोष्टी आम्ही करू शकलो. बरोबर आहे. सध्याच्या काळात असं आहे ना, की जसं तुम्ही म्हणालात हँड सॅनिटायझरचा विषय आहे. तर सध्याच्या काळात असं झालंय, की आफ्टर कोविड कदाचित खूप अशा गोष्टी नव्याने आपल्याला कराव्या लागतील. जसं की मास्क आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी कंपल्सरी होणार आहेत आणि सॅनिटायझेशन कंपल्सरी होणार आहे. तर या सगळ्या दृष्टीने नवीन उद्योजकांना आणखीन काय-काय करता येणार आहे? संधी म्हणून काय-काय मिळू शकणार आहे? काय सांगाल? तर खूप चांगला प्रश्न आहे हा. कारण एक उदाहरण द्यायचं झालं तर बोईंग सारखी कंपनी जी एरोप्लेन बनवत होती, आज व्हेंटिलेटर बनवते आहे. मर्सिडीज सारखी कंपनी आज व्हेंटिलेटर बनवते. कारण काय पर्याय नाही. तर का ते केलं त्यांनी केलं? कारण त्यांना माहिती आहे, की जर हे नाही केलं तर घरी बसावं लागेल आणि नोकरी गमवावी लागेल. म्हणून तसंच आपल्याला सगळ्यांना देखील आपण काळाच्या वेगाप्रमाणे काय करू शकतो हे बघून आता जसं आपण नाव घेतलं जे कोविडच्या कोविड-19 हँड सॅनिटायझर असो की हँड ग्लोव्ज असो की मास्क असो की शील्ड असो असे बरेच प्रोडक्ट्स आहेत. ते सगळे आम्ही देखील करतोय आणि हे प्रोडक्ट बाकीचे लोक देखील करू शकतात कारण त्याची रिक्वायरमेंट ह्यूज आहे. त्यामुळे बरोबर. कोणी कोणाची कॉम्पिटिशन नाहीये. उलट हे कोलॅबरेशन आहे. 4 गोष्टी तुम्ही बनवताय त्या आम्ही घेऊ, आम्ही जे बनवतोय ते तुम्ही घ्या, एकत्र तुम्ही विका, आम्ही विकू. ह्या पद्धतीने जर आपण काम केलं तर आत्ताच्या घडीला देखील म्हणजे ह्या परिस्थितीत देखील आपण बरंच काही करू शकतो आणि त्याचा फायदा मात्र सगळ्या कम्युनिटींना होऊ शकतो. आणि मी बघतोय बरेचसे व्यावसायिक हे करतायत देखील म्हणजे अगदी रिअल इस्टेटमध्ये असणारे लोक देखील या व्यवसायात आता उतरतात. बरोबर आहे. पण मला असं वाटतं, की हाच आत्ता महत्त्वाचा मंत्र आहे, की या दिवसामध्ये आपण एकमेकांना मदत केली पाहिजे आणि याच उद्देशाने आपण यंगेस्तान हा प्लॅटफॉर्म जो आहे, तो सुरू केलेला आहे. म्हणजे अगदी नुकती 1 मेला या यंगेस्तानच्या प्लॅटफॉर्मची सुरुवात झाली आणि हम्म. ती सुरुवात झाल्यापासून लोकांचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की यंगेस्तान या प्लॅटफॉर्मबद्दल हा फ्री बिझनेस एक्सचेंज ग्रुप आहे. जसं तुम्ही म्हणालात, की 4 गोष्टी आम्ही बनवू, 4 गोष्टी तुम्ही बनवा. असंच एकमेकांनी बनवलेल्या गोष्टींचा एकमेकांना सपोर्ट करता यावा, म्हणून हा बिझनेस प्लॅटफॉर्म आहे. तर याविषयी तुम्हाला काय वाटतं एक उद्योजक म्हणून आणि या प्लॅटफॉर्मचा उद्योजकांना किती फायदा होईल असं वाटतं? तर या बाबतीमध्ये मला आपण जो प्लॅटफॉर्म चालू केला यंगस्तानचा त्याच्यासाठी मला एक गोष्ट म्हणावी लागेल. इंग्लिशमध्ये एक वर्ब आहे, की युअर वाइब अट्रॅक्ट्स युअर ट्राइब. म्हणजे हं. आपण जसे आहोत तशाच लोकांना आपण अट्रॅक्ट करतो. आणि यंगस्तानचं देखील मी तसंच सांगू शकतो यंगस्तानबद्दल, की ते देखील हेच करतायत. ते काय करतायत, की स्वतः चांगल्या गोष्टी करतायत आणि त्याच पद्धतीने
बाकीच्या जे लोक चांगल्या गोष्टी करतायत त्यांना या प्लॅटफॉर्मवर आणतायत, एक्सपोजर देत आहेत. जे लोक नवीन नवीन व्यवसाय चालू करतायत त्यांना ह्या एक्सपोजरचा आणि या अनुभवांचा अतिशय फायदा होणार आहे. कारण ही वेळ आहे, ह्या वेळेला तुम्हाला पेशन्स ठेवून काम करायचंय. कारण एखाद्याने नवीन व्यवसाय सुरू केला आणि लॉकडाऊन सुरू झालं तर त्याची भरपूर कोंडी होऊ शकते आणि अशा बरोबर. परिस्थितीत त्याला काय करावं हे कळणार नाही. म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे की आपण वेगवेगळ्या अशा प्लॅटफॉर्म बरोबर निगडीत झालं पाहिजे आणि त्या प्लॅटफॉर्मचा फायदा घेऊन त्याबरोबर जाऊन आणि त्यांचा फॉलो करून आपण देखील काय करू शकतो हे बघून त्याच्या मागे त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. तर यंगस्टरांना मी कॉंग्रॅच्युलेशन करेन की त्यांनी खूपच चांगला हा परिक्रम चालू केला आहे आणि असाच तो पुढे चालू ठेवावा आणि सगळ्यांना त्याचा फायदा होईल. येस, थँक यू सो मच. आणि आमचा विषय हाच आहे आणि आमचा उद्देश देखील हाच आहे. आणि अशाच प्रकारचं काम गेली अनेक वर्ष बिझनेस अपॉर्च्युनिटी क्लब देखील करत आहे. तर मला सांगा की बिझनेस अपॉर्च्युनिटी क्लब्समुळे तुमच्या विचारांना म्हणजे एका उद्योजकाच्या विचारांना आणि उद्योगाला किती सपोर्ट मिळतोय, नेमकं काय सांगाल? तर मी सांगतो की बघा व्यवसाय बरेच लोक करतात आणि करतही राहतील. फरक अशा बिझनेस अपॉर्च्युनिटी क्लब सारख्या ह्याच्यानी कुठे होतो तो मी सांगतो की मी 100-1 करोडचा बिझनेस करत असताना हा क्लब जॉईन केला आणि अपेक्षा कुठल्याही न ठेवता यायला सुरुवात केली आणि मला असं जाणवायला सुरुवात झालं की इथे आपल्याला काय मिळतंय तर आपल्याकडे जे काही प्रॉब्लेम्स आपण डे टू डे बघतोय आणि येत आहेत आणि त्यांना आपल्याला जर लोकांपर्यंत घेऊन जायचंय आणि त्याचं सोल्युशन आपल्याला हवंय तर बिझनेस अपॉर्च्युनिटी क्लबनी आपल्याला एक म्हणजे असं जन्मापासून आपण वाढत जाण्यापर्यंत एक वेगवेगळ्या भागातून आपण जातो. तर आपण पहिल्यांदा स्टुडंट असतो, मग आपण नोकरी करतो, नोकरी करून आपण त्याच्यानंतर पुढे काय करतो तर बिझनेस चालू करतो. पण बिझनेस चालू करणं म्हणजेच पैसे मिळवणं असं होऊ शकत नाही. तर BOCनी काय केलं की तुम्ही जो बिझनेस करत आहात त्या बिझनेसमध्ये तुम्ही इंडिपेंडंट राहून तुमच्या व्यतिरिक्त लोक ही सिस्टीम कशी राबवू शकतात हे जे आहे हे शिकणं BOC मुळे झालं. त्याच्यामुळे आज मला काहीही कुठल्याही प्रकारचे प्रश्न असतील तर त्या BOCच्या प्लॅटफॉर्मवर सॉल्व्ह होतात, त्याचं सोल्युशन मिळतं आणि त्याच्यामुळे काय की बिझनेस वाढवण्यासाठी खूप मोठा वाव मिळतो आणि कोलॅबरेटिव्ह परिस्थितीमध्ये तुम्ही काम करू शकता. एवढं चांगलं कार्य आणखीन दुसऱ्या कुठल्या प्लॅटफॉर्मवर होऊ शकत नाही असं मला वाटतं. त्यामुळे बरोबर आहे. मला म्हणजे त्याचा भरपूर फायदा झाला. बरोबर आहे. म्हणजे तिथेही अनेक उद्योजक एकत्र येत आहेत आणि एकमेकांना मदत करतायत. ही खूप चांगली गोष्ट आहे. एक प्रकारे अनेक जण एकत्र आल्यामुळे शेवटी व्यवसायच वाढत असतो. त्यामुळे हे एकमेकांचं कोलॅबोरेशन हे खूप महत्वाचं आणि अत्यंत सध्याच्या दिवसात अत्यंत महत्वाचं असं आहे. पण याच सध्याच्या दिवसात अनेक उद्योजक जे कदाचित नव्याने उद्योग सुरू केलेले असतील किंवा उद्योग ज्यांचा सेटअप लागलेला आहे पण आता उद्योग ठप्प आहे त्यामुळे एक निगेटिव्ह माइंडसेट मध्ये जात असतील तर अशांना त्यांनी पॉझिटिव्ह राहावं म्हणून काय सांगाल? मला वाटतं परत हा खूप छान प्रश्न आहे. कारण मी स्वतः ज्यावेळेला लॉकडाऊन सुरू झालं, तसं बाकीच्या लोकांपद्धतीने काय हा. करायचं, कसं करायचं आणि काय होणार हे माहीत नसताना एक निगेटिव्हिटी आपल्यामध्ये यायला हम्म. सुरुवात होते. शिवाय रोज आपण बघत होतो, की एवढे लोकं संक्रमित झाले, एवढे हो झालं. ना. अख्ख्या जगात दिवस-रात्र फक्त तेच बघून एक पद्धतीचं काम करण्याचा आपला हुरूप कमी होत होता. आणि ते मग नंतर मला जाणवलं, की ह्या फक्त संख्या आहेत आणि याच्यावर तुमचा काही कंट्रोल नाही. तुम्ही फक्त स्वतः कसे चांगले राहू शकता याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि तुमचे जे काही मित्र आणि बाकीचे लोक आहेत, काम करणारे तुमचा स्टाफ आहे, त्यांनी कशी काळजी घ्यावी यासाठी तुम्ही काहीतरी चालू करू शकता. मग अशा ह्याच्यामध्ये मी विचार केला, की आपण काय करू शकतो? तर पहिली गोष्ट आहे, आम्ही बरेच वर्षापासून आमच्या अख्ख्या भारतातल्या जे काही स्टाफ आहेत, त्यांना ट्रेनिंग होत नव्हती. मग आम्ही हम्म. विचार केला आणि ट्रेनिंग सुरू केली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत याच्यामध्ये 4 तास ते 5 तास 10 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत किंवा 4 ते 6 हा प्रोग्राम राबवायला सुरुवात केला. त्याच्यामध्ये प्रॉडक्टचं नॉलेज जे लोकं टेक्निकली साउंड आहेत, ते द्यायला सुरुवात केलं. अशा पद्धतीने एक
कार्यक्रम राबवल्यामुळे तुमचं जे माइंडसेट आहे ते तुम्ही एकीकडे पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये करायला सुरुवात केली आणि त्याचे फायदेही खूप झाले. तसंच मला असं वाटतं की बिझनेसमन लोकांनी आपण सुरुवातीला जसं आधी मी म्हणालो की कुठल्या ना कुठल्या प्लॅटफॉर्मशी निगडीत होणं जरुरी आहे. जसं BOC आहे, अशा प्लॅटफॉर्मशी निगडीत होऊन त्याचा फायदा घेऊन ते आपण काय करू शकतो हे करणं जरुरी आहे. म्हणजे फक्त कामच केलं पाहिजे असं नाही. परंतु हं. आपण जर एखाद्या क्षेत्रात जसं एखादं टेक्निकल नॉलेज असेल तर तुम्ही वेबिनार घेऊ शकता किंवा तुम्ही काही लेक्चर देऊ शकता. अशा बऱ्याच गोष्टी करू शकतो आणि ह्या करण्यासाठी आपण वाचन केलं पाहिजे. डेली सकाळी उठून फिटनेस रिजिम ठेवला पाहिजे व्यवस्थित. कारण ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर ऑटोमॅटिकली माइंड पॉझिटिव्ह राहतं आणि माइंड पॉझिटिव्ह असले की विचार देखील चांगले येतात. असं सगळ्यांनी करावं असं मला वाटतं. अगदी खरं आहे. आणि हाच मनाचा विचार आणि मनाने बुद्धीचा केलेला विचार हा कुठेतरी आपल्याला उद्योगाला पुढे नेणारा असा असतो. म्हणूनच कदाचित आज ऑटोमेशन इंडस्ट्रीमध्ये तुम्ही पायनियर आहात. तर अशा प्रकारे एका फील्डमध्ये एक स्वतःचं वर्चस्व सिद्ध केल्यानंतर मग प्रत्येक टप्पा एकेका उद्योजकाच्या दृष्टीने महत्वाचा होऊन जातो. आज तुम्हालाही 35 वर्ष या इंडस्ट्रीत झाली. मग असं वाटतं का की आता 35 वर्ष झाली, आता झालं, पुरेसं झालं, असं वाटतं की उद्योजकाची ती भूक वाढती असली पाहिजे? काय म्हणणं आहे तुमचं? मला असं कधीच वाटत नाही आणि आत्ताही मी सांगितल्या पद्धतीने आम्ही जे ऑटोमॅटिक हँड सॅनिटायझर स्टेनलेस स्टीलचं इंडियन प्रोडक्ट चालू केल्यानंतर काम सुरुवात केली आणि त्याच्यानंतर अख्ख्या भारतामध्ये आता परत मी डीलर नेटवर्क करतो. जी गोष्ट मी 35 वर्षापूर्वी करत होतो, ती आजही करतोय आणि ती करताना एवढा आनंद वाटतो, एवढा पॉझिटिव्ह असतो. उलट मला असं वाटतं, की गेल्या 35 वर्षात दिवसभरात जेवढं मी काम करत नव्हतो, त्या पद्धतीचं काम सध्या एकेका दिवसामध्ये एवढं होतंय. सकाळ उठल्यापासून रात्री 12 कसे वाजतात कळत नाही. वेळ पुरत नाही. अशी गोष्ट हम्म. झालेली आहे आणि हे करण्याचं कारण काय, की स्वतः उत्साहाने त्याच्यामध्ये भाग घेणं. त्यामुळे आपण आता केलंय, खूप 35 वर्ष झाले, आता बास असं माझ्या मनात कधीही विचार आला नाही, की कधी येणार पण नाही. उलट मी हे बघत असतो, की आणखीन मी काय करू शकतो, वेगळं काय करू शकतो, ॲडिशनल काय करू शकतो, लोकांच्या ज्या आमच्याकडनं अपेक्षा त्या मी पूर्ण कशा करू शकतो. तर तसा बरोबर मी आहे. करायचा प्रयत्न करतो. निश्चित. आणि मला वाटतं एका उद्योजकाची ही एक सजग असलेल्याची पावती आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण प्रत्येक वेळी काहीतरी नवीन, काहीतरी नवीन हे जेव्हा एखादा उद्योजक शोधतो, तेव्हा त्यातनं नवीन-नवीन संधी ज्या आहेत त्या मिळत राहतात. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळाकडे जर आपण अशा पॉझिटिव्ह दृष्टीने पाहिलं, तर येणाऱ्या काळात खूप संधी आहेत आणि त्या आता आपण शोधल्या पाहिजेत. त्या कोणत्या संधी आहेत याचं चिंतन मनन आत्ता केलं पाहिजे. त्याचा अभ्यास आत्ता केला पाहिजे. तर कदाचित येणाऱ्या काळात आपण अधिक चांगल्या प्रकारे आपला उद्योग करू शकतो. पण तरी सुद्धा काळ पुढे जातोय, गोष्टी बदलतायत, आजूबाजूची परिस्थिती चांगली नाहीये आत्ता. म्हणून येणाऱ्या काळामध्ये काही आव्हानं सुद्धा आपल्यासमोर निश्चित असणार आहेत. तर तुमच्या क्षेत्रातली आव्हानं तुम्हाला कोणती वाटतात आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात करणार? तर आव्हानांच्या आधी मी एक गोष्ट सांगू इच्छितो, की साधारणतः टेक्नोक्रॅट सिक्युरिटीपासून मी सांगितलं सध्या आमचा बराचसा काम हे टेक्नोक्रॅट स्कूल हॉवर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाने होत आहे आणि ही जर्मन कोलॅबोरेटेड कंपनी आहे आणि गेल्या अगदी 4-1 वर्षापासून जर्मन लोक त्याच्यामध्ये कार्यरत आहेत आणि असं एकत्र आम्ही काम करतोय आणि ही एक आमची एक सिस्टममधला भाग होता, की आपण नॅशनली काम करता-करता इंटरनॅशनली देखील काम करतो आहेत आणि करणार आहोत. तर एखादं जर्मन टेक्नॉलॉजीपेक्षा चांगली टेक्नॉलॉजी नाहीये. त्यामुळे असं आम्ही एकत्र येऊन काम करतोय आणि त्याचा भरपूर फायदा होतोय सध्याच्या काळात. वा. दुसरी हम्म. गोष्ट आता जो पिरियड आहे, ज्याच्यामध्ये अगदी मोठ्यात मोठा माणूस ते लहानात लहान माणूस हे सगळे त्याच्यामध्ये होरपळले गेलेत. परंतु मला असं वाटतं की आपल्या प्राईम मिनिस्टरनी ऑलरेडी बरंच मोठं पॅकेज हे केलेलं आहे प्रोजेक्टसाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स येत आहेत. लाखो करोडो रुपये त्यांनी त्याच्यामध्ये टाकणार आहेत असं सांगितलंय. त्याच्यामुळे फ्युचर खूप चांगलं आहे. तर आपल्याला आयुष्यामध्ये काम करत असताना उतार-चढाव येत राहणार. हा जो भाग आहे हा
टेस्टिंग पिरियड आहे, फक्त आपल्यासाठीच नाही तर सगळ्यांसाठीच. तर त्या ह्याच्यामध्ये आपले जे काही लोक आहेत त्यांना सांभाळून ठेवणं, त्या खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण ज्यावेळेला तुम्हाला या लोकांनी एवढे वर्ष साथ दिली, त्या आणि पुढे ज्यावेळेला चांगलं काम येणार आहे, त्यावेळेला आपल्याकडे हे लोक असणं जरुरी आहे. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट आहे, की आपल्या लोकांना आपल्याकडे पकडून ठेवणं, त्यांना जे काही पाहिजे ते करणं. त्यासाठी तुम्हाला काहीही करावं लागलं तर हरकत नाही, पण ती माझी पहिली प्रायोरिटी आहे आणि ती मी पार पाडतोय. आणि ती मी सजेस्ट करेन बाकीच्या लोकांना पार पाडण्यासाठी कुठलेही जॉब कट न करता हे तुम्ही करणं जरुरी आहे. तर ते पहिला भाग आहे. तर हे महत्वाचं आव्हान आहे. कारण सध्या काय की तुम्हाला पैसे कुठूनच येत नाहीयेत. पण तुमच्या ज्या स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट्स आहेत, पगार आहे, हे सगळं करणं जरुरीच आहे. तर त्यामुळे पहिलं आव्हान हे तुमचं व्यावसायिकाला पैशाचं आहे. दुसरं आव्हान आहे, की त्यांनी आपल्याला पॉझिटिव्ह ठेवणं, हे खूप हं. महत्वाचं आहे या सगळ्या परिस्थितीत. तर तो टेक्नॉलॉजिकली काय करू शकतो, नवीन कोणते प्रोडक्ट आणू शकतो, आपले प्रोडक्ट अपग्रेड कसे करू शकतो, आपल्याकडे हं. असणारे सॉफ्टवेअर कसे अपग्रेड करू शकतो, याच्यावर त्यांनी लक्ष देणं आणि संधीची वाट पाहणं. संध्या खूप येणार आहेत आणि त्या चायनामधनं बऱ्याच कंपन्या बाहेर निघतायत. हजारो कंपन्या आहेत त्या इंडियात येणार आहे. त्यामुळे खूप मोठं असं स्ट्रक्चर हे येणार आहे. आज जे चायना आहे ते उद्या भारत होणार आहे. तर म्हणून सगळ्यांनी त्याकडे लक्ष द्या आणि फक्त 2 ते 6 महिने तुम्ही कसेही काढा. त्यानंतरचा काळ जो आहे तो इंडिया विल बी द रूलिंग द होल वर्ल्ड. सो बी बरोबर. पेशंट अँड वेट फॉर द अपॉर्च्युनिटी. राईट. मला वाटतं नितीनजी तुम्ही अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे, की येणारा काळ हा सगळ्यांसाठी खूप मोठा आणि महत्वाचा असा असणार आहे. आणि नेहमीच आपण म्हणतो ना, की आता लोकल वोकल बद्दल म्हटलं जातंय, तर तेच कदाचित होणार आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या प्रत्येकाच्या जवळचा जो व्यवसाय असणार आहे, तो व्यवसाय कुठेतरी सगळ्यांना पुढे नेणारा असा ठरणार आहे. त्यामुळेच मला असं वाटतं योग्य संधीची आपण वाट पाहिली पाहिजे. आणि ही वाट बघत असतानाच यंगिस्तान सारख्या प्लॅटफॉर्मवरनं आपण जोडले जाऊ आणि हे सतत जोडलेलं असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि असंच आपण जोडत राहू. तुम्ही देखील यंगिस्तानच्या प्लॅटफॉर्मवर असेच येत राहा आणि इतरांना देखील घेऊन या. आजच्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.